मग माननीय पंतप्रधानांनी कुठेतरी धार्मिक तेढ वाढण्याची भाषणं करायला सुरुवात केली, बरोबर. मी काल बागलांच्या सभेतही घोषणा दिली, आज त्यांच्या सभेत घोषणा दिली जाते, उद्याही घोषणा दिली जाईल. माझ्याबरोबर आपणही घोषणा द्या, जय श्रीराम. देव आपला पण आहे, कुणाची मक्तेदारी नाही. जय श्रीराम, भारत माता की. आता मला सांगा, सिलेंडरचे भाव किती खाली आले? नाही ताई, परत म्हणा, भारत माता की. आता सांगा, सिलेंडरचे भाव किती कमी? प्रश्न हा आहे भावांनो. जय श्रीराम आणि भारत माता की जय हा आमचा श्रद्धेचा विषय आहे, पण या श्रद्धेच्या विषयाने जर आमचे सिलेंडरचे भाव खाली येणार नसतील, जर आमच्या तरुणांना रोजगार मिळत नसेल, तर फक्त पोकळ घोषणांचा आमच्यासाठी काहीही उपयोग होणार नाही, हे ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे. आणि जेव्हा सांगितलं जाईल, उद्याच्या सभेतही काही विधानं केली जातील, तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. मी कोणत्या जातीत जन्माला आलो, कोणत्या धर्मात जन्माला आलो, कोणत्या पंथात जन्माला आलो, कोणत्या प्रांतात जन्माला आलो. म्हणजे आता समजा इथं तुम्ही धुळ्यात जन्माला आले, बरोबर. जन्म कुठला? धुळ्याचा ना. किती मिळाले होते एंट्रन्समध्ये मार्क? एंट्रन्स दिली असेल ना धुळ्यात जन्माला घाल म्हणून? नाही दिली. बरं, मग या घरात जन्माला घाल म्हणून एंट्रन्स दिली? ती बी नाही दिली. या जातीत जन्माला घाल म्हणून एंट्रन्स दिली? ती बी नाही दिली. या धर्मात जन्माला घाल म्हणून एंट्रन्स दिली? ती बी नाही दिली. मग ज्या गोष्टीमध्ये माझं कर्तृत्वच नाही, त्या गोष्टीचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगण्याचं कारण काय, हा रोकडा सवाल आपल्या समोर येतो. विचार करा, दोन मित्र होते, एक हिंदू मित्र होता, एक मुसलमान मित्र होता. हिंदू आणि मुसलमान मित्र दुपारच्या वेळी अशीच रणरणीत 1 वाजल्या अशी वेळ झाली होती, 1:30-2 वाजले होते, दोघं रस्त्याने चालले होते. हिंदू आणि मुसलमान दोन्ही मित्र रस्त्याने चालले होते. एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होती. हिंदू मित्र कुठं जाईल? मुसलमान मित्र कुठं जाईल? दोघांचं काय चुकलं? दुसऱ्या दिवशी परत दोघं निघाले. आता 1:30च्या ऐवजी 2:15 वाजले होते. 2:15 वाजले होते. दोघं रणरणत्या उन्हात निघाले होते. पोटात कावळे कोकलत होते. लय भूक लागली होती. सकाळी नाश्ता मिळाला नव्हता, काय नव्हतं. पोटात आगडोम भुकेचा उसळला होता. हिंदू आणि मुसलमान मित्र रस्त्याने चालले होते. एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होतं, समोर जेवणाचं हॉटेल होतं. दोघं आधी कुठं जातील? उद्याच्या सभेनंतर हीच गोष्ट लक्षात ठेवा. पोटातल्या आगीला आणि ती आग विझवण्यासाठी लागणाऱ्या भाकरीला जात ठाऊक नसती, धर्म ठाऊक नसतो. ही गोष्ट आधी लक्षात ठेवा. आणि जेव्हा या गोष्टीवरून आपल्याला विभागलं जातं, जेव्हा या गोष्टीवरून आपल्या डोक्यामध्ये राख घालून टाकली जाते, तेव्हा लक्षात ठेवा, खांद्यावर एक डोकं आहे आणि त्या डोक्यामध्ये सारासार विचार करणारी एक विवेक बुद्धी ही आपली असली पाहिजे. आणि ही जी विकासाची भाषा आहे, हा जो शांततेचा संदेश आहे, हा जो सौहार्दाचा संदेश आहे. कारण तुम्ही हिंदू असावा, मुसलमान, मी देशाच्या संसदेत सुद्धा सांगितलं होतं, तुम रहो न रहो, मैं रहू न रहू, ये देश रहना चाहिए. त्यामुळे देश हा सर्वात जास्त महत्वाचा भाग आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आणि म्हणूनच 20 तारखेला मतदानाला जात असताना मी कांद्याविषयी फार आज बोललो नाही, काल बागलांना बोलून झालंय. कारण कांद्यानी भारतीय जनता पक्षाचे वांदे केलेत हे सगळ्यांना कळले. म्हणजे काल बागलांना पण सांगितलं, भाव नाही कांद्याले, कांद्याले भाव नाही, मोदीला मत नाही. हे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. पण आता शहरी भागानं सुद्धा हे ठरवावं लागेल देशाच्या भवितव्यासाठी. माननीय पंतप्रधानांनी जे सांगितलं, तेव्हा देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांच्या काही गोष्टी ऐकल्या पाहिजेत. फार जबाबदारीनं काँग्रेसच्या उमेदवारांच्या सभेत उभं राहून मी सांगतोय, माननीय पंतप्रधानांच्या काका काही गोष्टी जरूर ऐका, मावशी विसरू नका. माननीय पंतप्रधानांनी 2014ला भाषण केलं होतं, भाषण काढून बघा, क्लिप बघा. माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं, मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. माननीय देशाचे पंतप्रधान ऐकलं तर पाहिजे आपण. आज्ञाधारक विद्यार्थी, मी चांगला स्टुडंट आहे, त्यामुळे सांगतो की 20 तारखेला मतदानाला जात असताना माननीय पंतप्रधानांची ती क्लिप बघा. ती क्लिप बघितल्यानंतर घरातला जो गॅस सिलेंडर असेल त्याला आता एकदा नाही 3दा नमस्कार करावा लागेल. कारण 400चा 1200 झाला होता. त्यामुळे त्रिवार नमस्कार त्या आधी गॅस सिलेंडरला करा. जर
नात्या गोत्यात पाहुण्या रावळ्यात कुणी जर आपला बेरोजगार पोरगा असेल तर त्या बेरोजगार तरुणाचा फोटो समोर आणा. कारण मी मगाशी तुम्हाला विचारलं, अनेक मुलं आपली खानदेशातली पुणे मुंबईला जातात, पिंपरी चिंचवडला जातात, नाशिकला जातात. परवा तांबे साहेब, मला खानदेशातल्या एका तरुण IT इंजिनियरचा फोन आला होता. मला आठवतं, मी बीडच्या सभेला निघालो होतो. बीडच्या सभेला निघाला होतो, खानदेशातला एका तरुण IT इंजिनियरचा फोन आला. त्या IT इंजिनियरचा फोन आल्यानंतर आधी तो धास्तावलेला होता. तो म्हणला, दादा फार अडचणीत आहे, काहीतरी मदत करा. म्हटलं काय झालंय काय? त्यांनी सांगितलं की मला थोडाफार पगार आहे, चांगला पगार आहे, नुकतंच लग्न झालं, लग्न झाल्यानंतर नुकतंच बाळ झालं, बाळ आता 1 महिन्याचं आहे. म्हटलं मग अडचण काय, चांगली गोष्ट आहे ना. त्यांनी सांगितलं ऑनलाईन गेमिंगमध्ये 25-30 लाखाचं कर्ज झालंय, आता आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाच पर्याय समोर नाही. आणि माझ्या डोळ्यासमोर खरोखर खानदेशातला त्याचा बाप आला, त्याचा आई वडील आले की ज्या आई बापाने काबाड कष्ट करून आपल्या पोराला शिकवलं, IT इंजिनियर केलं, त्या आई बापाला किती समाधान वाटलं असेल जेव्हा पोरग पहिल्यांदा IT इंजिनियर झालं. त्या आई बापाला किती समाधान वाटलं असेल जेव्हा पोराने सांगितलं की मला पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये एवढा चांगला जॉब मिळाला. तेव्हा त्या आई बापाला किती समाधान वाटलं असेल. त्या आई बापाला किती समाधान वाटलं असेल जेव्हा त्यांनी नातवाचं तोंड पाहिलं असेल. आणि तोच IT इंजिनियर आज दुर्दैवानं सांगतो, दादा ऑनलाईन गेमिंगमध्ये 25-30 लाखाचं कर्ज झालं, कर्ज फेडता येणं शक्य वाटत नाही, आज आत्महत्या करावीशी वाटते. आणि तेव्हा नेमका प्रश्न मनात निर्माण झाला, याची सुरुवात कुठून होते, याची सुरुवात कुठून होते. भावानं विचार करा, आजकाल टीव्हीवर तुम्ही IPL बघत असतात, मॅच लावायच्या आधीच पहिली बातमी काय येते, काय खेळा, टीम बनवा, बरोबर. मग काय येतं, मोबाईल उघडलं की काय खेळा, जंगली रमी खेळा. म्हणजे ज्या तरुणांना माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं वर्षाला 2 कोटी रोजगार देतो, त्याच तरुणांना आज सातत्यानं सांगितलं जातं खेलो जंगली रमी, खेलो ऑनलाईन रमी. आणि याचं मूळ कुठे जातं, याचं उत्तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिलं पाहिजे की इलेक्टोरल बॉन्ड्स नावाचा जो एवढा मोठा जागतिक दर्जाचा घोटाळा केला, या घोटाळ्यामध्ये फ्युचर गेमिंग नावाच्या ऑनलाईन लॉटरी आणि ऑनलाईन गेमिंग करणाऱ्या कंपनीकडून 500 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स कोणी घेतले. आणि ते बॉन्ड्स घेण्याच्या मोबदल्यात तुम्ही देशातल्या तरुणांचं, देशातल्या सुशिक्षित तरुणांचं, देशातल्या नवतरुणांचं भवितव्य या 500 कोटीमध्ये हे तुम्ही कुर्बान करायला निघालात, हे विकायला निघालात. याचं उत्तर आधी द्या. न खाऊंगा न खाने दूंगा म्हणत तुम्हाला जेव्हा 2014 मध्ये विश्वास ठेवला होता, तेव्हा न खाऊंगा न खाने दूंगा म्हणणाऱ्यांनी याचा जबाब दिला पाहिजे की या पद्धतीनं फ्युचर गेमिंग सारखी एक कंपनी समोर आली ज्याच्याकडून 500 कोटी घेतले आणि त्यांनी जे जाळं पसरायला तुम्ही मुभा दिलीत ना, मग 500 कोटी दिले म्हणून तुम्ही सांगितलं टाका जाळं आमच्या तरुणांवर, आणि आमचे तरुण सापडतात त्या सापळ्यामध्ये. आणि अशा ज्या आत्महत्या होतील, अशी जी तरुण आयुष्य कोमेजली जातील, अशा ज्या तरुणांच्या मनात चिंता निर्माण होतील, याला जबाबदार कोण, याचा जाब आपल्याला 20 तारखेला विचारायचा आहे. आणि म्हणून सांगतो मित्रांनो, 20 तारखेला मतदानाला जाताना 5 मिनिटं लागणार आहेत फक्त. मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून बाहेर पडायला 5 मिनिटं लागणार आहेत फक्त. पण ही 5 मिनिटं ठरवणार आहेत 5 वर्ष, पुढची 5 वर्ष तुमचा देश कुणाच्या हातात असणार आहे, ही 5 मिनिटं ठरवणार आहेत. आणि म्हणून या 5 मिनिटात तो चकदे सिनेमातला डायलॉग होता ना, वो 70 मिनिट, तसा वो सिर्फ 5 मिनिट. त्या 5 मिनिटात आठवा, त्या 5 मिनिटात सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आठवा, त्या 5 मिनिटांमध्ये घर खर्चाचा ताळमेळ घालताना झालेली ओढाताण आठवा, त्या 5 मिनिटांमध्ये दिल्लीच्या सीमांवर जो शेतकरी आंदोलन करत होता ना, त्यातल्या 700 शेतकऱ्यांचा जीव गेलाय, त्या 700 शेतकऱ्यांची कुर्बानी आठवा. त्या 5 मिनिटांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानं आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्यांना निष्ठुरपणे गाडी खाली चिरडलं होतं, ते आठवा. या 5 मिनिटांमध्ये देशाची मान उंचावणाऱ्या महिला कुस्तीपटूंना आपल्या लेकीनं ज्या पद्धतीनं रस्त्यावरून फरफटत, दिल्लीच्या रस्त्यावरून फरफटत तुरुंगात डांबलं गेलं होतं, ते आठवा. या 5 मिनिटांमध्ये मणिपूरमध्ये ज्या घटना घडल्या त्या आठवा. आणि या 5 मिनिटांमध्ये फक्त एक ठरवा, अब सिर्फ हाथ बदलेगा हालात, एवढं एक ठरवा. आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे, नियतीनं शोभाताईंना संदेश दिलाय, कारण त्यांचा क्रमांक आहे. नियतीने आपल्याला सांगितलं विक्ट्री आहे,
त्यामुळे 2 क्रमांकावर शोभाताईंच्या नावासमोरचा हाताचा पंजा या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि शोभाताई बच्छाव यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.